मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई आणि कोचीच्या दौऱ्यावर आहेत। चेन्नईमध्ये ते अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करतायत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम पार पडतोय तो आहे लष्कराचा, कारण अर्जुन मेन बॅटल टँक या रणगाड्याचं लष्कराला हस्तांतरण पार पडलं आणि ते पंतप्रधान मोदींच्या हस्ते आता काही वेळापूर्वीच पार पडलंय। अलीकडेच संरक्षण मंत्रालयानं एकूण 8,400 कोटी रुपयांचे 118 अर्जुन रणगाडे घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला। अर्जुन हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा रणगाडा आहे। यासाठीचे अनेक सुटे भाग हे भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांनी पुरवलेले आहेत। डीआरडीओच्या कॉम्बॅट व्हेकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटनं याचं डिझाईन केलंय। ऑर्डिनन्स बोर्डाच्या हेवी व्हेकल्स फॅक्टरीमध्ये हा रणगाडा तयार करण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला रामदास, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आजचा दिवस निश्चितच महत्त्वाचा, काय वैशिष्ट्य होती आणि कसा पार पडला हा महत्त्वाचा कार्यक्रम? भारतीय लष्करासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे। संपूर्ण भारतीय बनावटीचा अर्जुन टँक जो MK-1A या नावाने ओळखला जातो, त्याची किल्ली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांना सुपूर्द केली। महत्त्वाचं म्हणजे अतिशय आधुनिक अशा संस्कारातून तयार झालेला हा आणि लक्ष्यभेदी असा हा अचूक असा हा अर्जुन टँक आहे, ज्याला भारतीय सेनेच्या भारतीय लष्कराच्या मारक क्षमतेमध्ये या टँकमुळे वाढ होणार आहे। आणि यामुळे भारताची भारतीय लष्कर जे आहे त्याच्या शक्तीमध्ये आणि सामर्थ्यामध्ये वाढ होणार आहे। म्हणजे डीआरडीओच्या 15 शैक्षणिक संस्थाने आणि जवळपास 18 प्रयोगशाळांनी या टँकला तयार केलेला आहे। याला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने च्या वतीने जवळपास 118 अर्जुन टँक खरेदी करण्यात येणार आहे, ज्याचा किंमत जवळपास 84 कोटी आहे। याची माहिती नेमकं आपण दिलेली आहे। पण आजचा हा सोहळा देखील ऐतिहासिक आहे। चेन्नईच्या मैदानामध्ये ज्या पद्धतीनं लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चावी सुपूर्द केली आणि सोबतच या टँकची कशी महती आहे ही देखील सर्वसामान्य जनतेला माहीत झाली। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं या संपूर्ण कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती, यासाठी ज्या पद्धतीने टँकची माहिती, टँकच्या सुटे भागाची माहिती देखील यावेळी देण्यात आलेली आहे। निश्चितच धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय की आज मोदींच्या हस्ते हा कार्यक्रम आता तिथे पार पडलेला आहे आणि अर्जुन रणगाडा कसा आहे त्याची वैशिष्ट्य देखील आता आपण बघतोय। चेन्नईमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय। पुढची बातमी आहे राज्यातली। पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलीस कुणाच्या दबावाखाली आहेत का असा प्रश्न आता निर्माण होतोय। पोलिसांनी गांभीर्यानं कारवाई करायला हवी, गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सत्य जनतेसमोर यायलाच हवं असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय। या प्रकरणाचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलेलं नाही, त्यांनी नीट माहिती घेतलेली नाही अशी थेट टीका देखील त्यांनी केली। व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधला आवाज कुणाचा आहे हे सगळ्यांनाच माहिती असंही ते म्हणाले। आज नागपूर विमानतळावर पोहोचल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। या प्रकरणामध्ये जेवढ्या गंभीरतेनं पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ते होताना दिसत नाही। या क्लिप्स ज्या आहेत या फार क्लिअर आहेत आणि त्याच्या आधारावर पोलिसांनी सुमोटो कारवाई केली पाहिजे, परंतु कुठल्या तरी दबावाखाली पोलीस आहेत का असा प्रश्न यातनं निर्माण होतोय। आणि वारंवार या क्लिप्समधला आवाज कोणाचा आहे हा देखील प्रश्न जो उपस्थित होतोय। म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आवाज कोणाचा आहे, पण पोलिसांनी देखील ते सांगण्याची गरज आहे, पण तेही पोलिसांकडनं लपवलं जात आहे। मला असं वाटतं की या प्रकरणात पोलिसांची कारवाई ही कुठेतरी दबावाखाली आहे असं स्पष्ट दिसतं। पोलिसांनी जोपर्यंत या संदर्भात कारवाई पोलीस करत नाही तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी खुलं मैदान आहे। पहिल्यांदा पोलिसांनी या संदर्भातली कारवाई केली पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे। आणि हे खरंच आहे की अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये राहून चौकशी होऊ शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी हा जो दबाव आहे पोलिसांवरचा तो दूर झाला पाहिजे, त्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला पाहिजे, सत्य लोकांसमोर आलं पाहिजे। आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही मुख्यमंत्र्यांना अशी टीका देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली। बघूयात ते काय म्हणालेत। त्याचं गांभीर्य त्यांना लक्षात आलेलं नाही, किंवा त्यांनी त्या क्लिप्स ऐकलेल्या नाहीत, किंवा त्यांनी त्याची नीट माहिती घेतलेली नाही। त्यांनी, माझं मत आहे की मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली नीट माहिती घ्यावी, म्हणजे मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे किंवा होत नाही आहे त्यांच्या लक्षात येईल।
दरम्यान पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यात सध्या खळबळ उडालेली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्याचं नाव चर्चेत आल्यानं राजकीय डावपेच रंगतायत, त्यावर चर्चा होत आहेत. बंजारा समाजानंही दरम्यान आपली भूमिका बैठक घेऊन जाहीर केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी काल आणखी काही माहिती समोर आली. पूजानं आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली असा दावा तिच्या मित्रांनी केला. पूजासोबत राहणाऱ्या दोघांनी पोलिसांकडे याबद्दलचा जबाब दिलाय आणि त्यामुळे या प्रकरणाला आता आणखीन वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण त्याचवेळी पूजा राहत असलेल्या खोलीमध्ये दारूच्या बाटल्याही सापडल्याची चर्चा आहे. दुसरीकडे पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल, त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं वक्तव्य काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता आपल्या सोबतच. सिद्धार्थ, आपण बघतोय की रोज नवनवीन नवनवीन वळणं लागतायत या सगळ्या प्रकरणामध्ये. या संदर्भात काय नेमक्या प्रतिक्रिया मिळत आहेत आणि त्याचबरोबर काही वेळापूर्वी जसं आपण संवाद साधला होता परळीजवळच्या धारावती तांड्यावरून, इथल्या सगळ्याच बांधवांचं देखील म्हणणं आपण ऐकलं होतं. काय भूमिका ते मांडताना दिसतात? रेणुका, सर्वात महत्वाची गोष्ट असं आहे की पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर अजून तक्रार झालेली नाहीये किंवा यामध्ये एका मंत्र्याचं नाव आल्यामुळं राजकीय त्या ठिकाणी विरोध डावपेच खेळले जात आहेत. मात्र एक महत्वाची भूमिका आहे बंजारा समाजाची. बंजारा समाजामध्ये आपसातली तंटे जे आहेत त्यांचा मुखिया एकत्रित बसून सोडवले जातात. त्यामुळं आता एकतर ती मयत मुलगी समाजाची बंजारा समाजाचीच आहे आणि ज्या मंत्र्याचं नाव येत आहे तोही बंजारा समाजाचाच आहे. त्यामुळं बंजारा समाजाची कुठेतरी बदनामी होते, नाग बंजारा समाजाला यामध्ये ओढलं जात आहे. प्रकरणामध्ये पूजा सावंतला न्याय मिळावा अशी भूमिका बंजारा समाजाची आहे. मात्र उगाच एखाद्या मंत्र्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करू नये, कारण समाजाची बदनामी होते अशी भूमिका आता बंजारा समाजाने घेतलेली आहे. मी धारावती या तांड्यावर आहे, माझ्यासोबत सरपंच आहेत. सरपंच, काय भूमिका तुम्ही घेतलेली आणि का भूमिका घेतली? आमची समाजाची एकच भूमिका आहे की बंजारा समाजामध्ये वनामध्ये राहणारा समाज आहे. या समाजामधून एक मंत्री मनुष्यनी संजय भाऊ राठोड आता पुढे आलेले आहेत. त्याची जे बदनामी चालू आहे ती विनाकारण बदनामी होऊ नये. आमची बदनामी म्हणजे पूजा चव्हाणचं जे योग्य आहे ते शासन जे तपास करेल, जे गुन्हेगार हुडकून काढतील त्याला योग्य न्याय मिळावं आणि विनाकारण संजय भाऊ मंत्र्याची बदनामी होऊ नये ही आमची भूमिका आहे. बरं, सत्य समोर येईपर्यंत कुणाची बदनामी होणे, मग समाजाची बदनामी कशी होते? समाजाची बदनामी हे का राठोडगिरी, कुठं कुठं समाजाला एक वेगळ्या दिशेने बघणं, हे समाजाची बदनामीच आहे ना. अच्छा, आता मला एक सांगा, अरुण राठोड ज्या क्लिपमध्ये त्याचा आवाज आहे किंवा तसं म्हटलं जातं की अरुण राठोड आणि त्या मंत्र्याचा संवाद आहे, तो अरुण राठोड आता या गावचा आहे, तो गायब आहे 3-4 दिवसापासून. महत्वाचा आहे, त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. आता ते तर काही मी नक्की सांगू शकत नाही, पण अरुण राठोड आणि मंत्र्याशी जे बोलणं क्लिप वगैरे येत आहे हे सगळं चुकीचं आहे. कारण का मुलीचा प्रॉपर भाऊ तिथे असताना तुम्ही आरोप घेताच कसे, हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. विलास चव्हाण जे मुलीचा भाऊ, तिथे एकटा अरुण नव्हता, मग एकट्या अरुणला टार्गेट करणं, त्याचे ऑडिओ क्लिप काढणं, ते विलास चव्हाणची न काढणं, हे सगळं चुकीचं आहे ना. हे आमच्या मंत्र्याला बदनाम करण्यासाठी हे आपले अतुल सरांनी, आमदार अतुल सरांनी केलेलं कारस्थान आहे. त्यांच्याशी रात्री माझं बोलणं झालेलं आहे. त्यांची ऑडिओ क्लिप पण तुम्हाला 3 मिनिटं 40 सेकंदाची मी दिलेली आहे. हे सगळं चुकीचं आहे. म्हणजे विरोधक राजकारण करतात. विरोधक समाजकारण आणि राजकारण दोन बाजू असतात. आमच्या समाजावर राजकारण करणारे हे कोण? आमच्या समाजाची बाजू आम्ही भक्कम या संजय भाऊ राठोडच्या पाठीशी आहेत. आम्ही त्याच्यावर पूजाला न्याय मिळवून देण्यासाठी समाज न्याय मिळवून देणार, संजय भाऊ राठोडवर बी अन्याय होऊ देणार नाही, ही आमची भक्कम बाजू आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. निश्चितच. आता तरुण रेणुका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, तरुण म्हणून काय वाटतं तुम्हाला? एक मुलीने आत्महत्या केली, एका मंत्र्याचं नाव त्याच्यामध्ये येतंय आणि समाज भरपाई त्याच्यामध्ये ओढलं जातंय. सर, ह्याच्यात राजकारण खूप मोठं आहे आणि राजकारण म्हणजे विरोधी पक्ष जे असतात ते संजय भाऊचं विनाकारण नाव घेतात. जे आहे ते न्याय तर भेटायला नक्कीच हवंय, कारण पूजाची जे घटना झालेली आहे ते व्हायला नाही पाहिजे होती, ते झालेली आहे दुर्दैवाने. ते जे झालेली आहे त्याची चौकशी तर होणारच आहे, पण जे विरोधक आहेत ते समाजाला जे टाळून फेकतात, ते म्हणतात ना राठोडगिरी. राठोडगिरी म्हणजे हे शब्द खूप मोठा आहे सर. न्याय पाहिजे संबंध समाजाला त्याच्यामध्ये सर, न्याय जर पाहिजे असेल तर राठोडगिरी हा शब्द चुकीचा आहे. ह्याच्याने न्याय भेटत नाही, कारण समाजाला वगळतायत, हे वगळून फेकतात. कारण न्याय जर असेल तर आपण व्यवस्थित पद्धतीने न्याय घेतात. आमच्यात नायक, सरपंच किंवा जे असतात ना ते आम्ही हे करू शकतात. कारण विनाकार आमच्या बंजारा समाजाचा हा एकमेव नेता आहे संजय भाऊ राठोड. हे एकमेव नेत्याला बदनाम करण्याचं हे कार्य चालू आहे. कारण हे फक्त विरोधी पक्षांचंच काम चालू आहे. दुसरे लोकांचे जे मत आहेत ते योग्य मत आहेत. योग्य मत आहे. तुमचं काय म्हणणं?
सर मला तर वाटत नाही वैयक्तिकरित्या की अरुण यामध्ये सहभागी असेल. मी जेव्हापासून अरुणला ओळखतो लहानपणापासून, तर अरुण या गोष्टीपासून खूप लांब आहे. राजकारण तर त्याला आयुष्यात कधी पाहिलं नाही त्यांनी. तर त्याने शिक्षण पण व्यवस्थित झालंय, BSc कंप्लीट केली इथं त्यांनी. त्यानंतर काय फायरचा कोर्स केलाय त्यांनी. फायरचा कोर्स करून इथं परळी नगर परिषदमध्ये त्याने. पण आता तो गावात नाही, त्याचं कुटुंब सगळं गायब आहे. भीती वाटते त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. सर त्याबद्दल आम्ही खात्रीशीर काही सांगू शकत नाही, कारण आम्हाला पण अद्याप माहित नाही की ते कुठे आहे. माहिती आहे. एकंदरीत बघितलं रेणुका की आपण समाजाने एक भूमिका घेतलेली आहे. आता मयत मुलगी या बंजारा समाजाची आहे आणि मंत्र्याचं नाव घेतलं जात आहे, तो मंत्रीही बंजारा समाजाचा आहे. त्यामुळे समाजाची कुठेतरी बदनामी होते. त्यामुळे बंजारा समाजाने भूमिका घेतलेली की पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे, मात्र कुणाची नाक बदनामी नको. त्यामुळे बंजारा समाजाची बदनामी होते. रेणुका, अगदी खरं आहे सिद्धार्थ. आणि याच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयित मंत्री आणि अरुण राठोड यांच्यात जो संवाद झाला ते व्हायरल झाले होते. अरुण राठोड हा पूजा चव्हाणच्या भावांसोबत एकाच घरात राहत होते. ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर अरुण राठोड आपल्या कुटुंबासोबत आता तिथून गायब आहे. आणि आता ज्याच्याविषयी प्रतिक्रिया देखील सिद्धार्थनं घेतल्या. राठोड प्रकरणातील महत्त्वाचा धागा असल्यानं त्याच्या आणि त्यांच्या कुटुंबाला देखील जीविताला धोका असल्याचं अरुण राठोड यांच्या नातेवाईकांनी आपलं म्हणणं मांडलंय. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत पुण्यातली, कारण पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ख्याल महोत्सवाचा आजचा तिसरा आणि अखेरचा दिवस आहे. आणि या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, त्याचबरोबर खासदार गिरीश बापट यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांना चीन आणि पाकिस्तान संबंधी चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर जेव्हा विचारण्यात आलं त्यांनी यावर मिश्किल वक्तव्य केलंय. मी इथे संगीताच्या कार्यक्रमाला आलो होतो, त्यामुळे चीन, पाक, मोदी यावर आज इथे बोलण्याची गरज नाही असं पवारांनी म्हटलंय. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी खोचक टीका केली आहे. इतक्या महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं, ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल काय बोलायचं असंही पवार म्हणाले. सुप्रियाताई बडवे आणि सुमेध बडवे आणि बडवे इंडस्ट्रीजचे मनपूर्वक आभार. खूप मोठं सहकार्य. सर, चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलंय की शरद पवार हे नेकीनं वागणारे नेते, परंतु पूजा चव्हाण, धनंजय मुंडे प्रकरणात मात्र ते गप्प आहेत. महत्वाच्या लोकांच्याबद्दल मी बोलावं, ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे जावं लागतं त्याच्याबद्दल मी कशाला. दरम्यान शरद पवारांनी पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या खोचक टीकेवर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वांना गाव सोडून जावं लागतं. चंद्रकांत दादा गाव सोडून आले असले तरी निवडून आलेत असं म्हणत फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं. पवार साहेब काय म्हणाले मला माहीत नाही, पण सगळ्यांनाच कधी ना कधी गाव सोडून इकडे तिकडे जावं लागतं. पण चंद्रकांत दादा पाटील आपल्या गावातनं दुसऱ्या गावात आले तरी निवडून आले ना. ते राज्याचे नेते आहेत आणि आमचे राज्याचे नेते हे कुठूनही निवडून येऊ शकतात, हे महत्त्वाचं आहे. आणि नंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आत्मनिर्भर भारत हे आवाहन आता अत्यंत महत्त्वपूर्ण वळणावर आलंय. नेटवर्क 18 आणि ITC द्वारा प्रस्तुत स्वाभिमान भारत हा एक उपक्रम, ज्या माध्यमातून आपण देशभरातील अशा भारतीयांची कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जे कुठल्याही सरकारी मदतीशिवाय त्यांना आलेल्या समस्यांवर मात करतात. आणि याच कहाण्यांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊ शकेल की खरंच आपण एक राष्ट्र म्हणून किती सबल आहोत. टेक महिंद्राची देखील अशीच एक कहाणी, जी आत्मनिर्भरतेचं एक उत्तम उदाहरण मानलं जाते. टेक महिंद्रा का योगदान देश की IT ग्रोथ स्टोरी में अभूतपूर्व रहा है. टेक महिंद्रा की शुरुआत 1986 में एक टेक्नोलॉजी आउटसोर्सिंग फर्म के रूप में ब्रिटिश टेलीकॉम और महिंद्रा एंड महिंद्रा ग्रुप के बीच हुई जॉइंट वेंचर के साथ हुई थी. और आज इसके पास $5 अरब से अधिक का वैश्विक राजस्व है. टेक महिंद्रा 90 देशों में लगभग 1.2 लाख लोगों को रोजगार देता है और इसके लगभग 1000 वैश्विक ग्राहक हैं, जिनमें से कई फॉर्च्यून 500 कंपनियां हैं. भविष्य पर नजर के साथ टेक महिंद्रा देश और दुनिया भर में 100 से अधिक न्यू एज डिस्रप्टिव तकनीकी कंपनियों, स्टार्टअप्स और एकेडमिया के साथ सहकार्य कर चुका है. We work with a lot of startups and established players to give unique solutions to our clients. I personally believe that Tech Mahindra is playing a role to catalyze the startup system, but we need to work together with the government, with the institutions, policy makers. टेक महिंद्रा 3 दशकों से लगभग सभी क्षेत्रों में प्रभावशाली तकनीकी समाधान तैयार कर रहा है. नवीनतम इमर्जिंग टेक्नोलॉजीज के साथ सशक्त टेक महिंद्रा आत्मनिर्भर भारत के लक्ष्य में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाला
एक स्वाभिमानी प्रतीक बन गया है। आणि यानंतर आपण थेट जातोय नाशिकला, जिथे संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपच्या काही महिला कार्यकर्त्या आता शिवसेनेत प्रवेश करतायत। थेट नाशिकला जातोय संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत। सगळे आता नवीन महानगर प्रमुख, नवीन कार्यकारिणी, सुधाकरराव बडगुजर, अजय बोरस्ते, आपले आमदार विजय करंजकर, सगळं आता चित्र बदललेलं आहे। राज्याचे चित्र बदलत आहे। म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये आल्यासारखं मलाही वाटलं आज नाशिक। आपण कशा करताय पाहायला आलाय ना सगळं। बोला। मी माननीय छगन भुजबळ यांची भेट घेतल्याचा वृत्तपत्रात मीच वाचलाय। फोटो वगैरे आलेले आहेत काही ठिकाणी। हो, भेट घेतली। अनेक दिवस आमची भेट होणार नाशिकला थोडं चुकामुक होत होते आमची। काल त्यांच्याशी माझी भेट झाली। बरेच दिवस त्यांचाही काही गोष्टीवर चर्चा केली। दोन राजकीय लोक भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होते। महापालिकेविषयी चर्चा झाली असेल तरी ती का आता उघड करण्याची ही वेळ नाही। सर, आपण आलेल्या चंदन आणि लक्ष्मण यांना म्हणा। आणि नाशिकच्या या बातमीनंतर आपण ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाण्याआधी आमचा विशेष भाग स्वाभिमान भारतमध्ये टेक महिंद्राची संपूर्ण कहाणी देखील आपल्याला पाहता येऊ शकेल। त्यामुळे या वीकेंडला टेकीज हा विशेष कार्यक्रम आपण शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता CNBC आवाजवर नक्की बघू शकता। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी आहे, बिग बी अमिताभ बच्चन शुक्रवारी पूर्ण दिवस बारामतीत होते। मे डे या सिनेमाचं शूटिंग बारामती विमानतळावर करण्यात आलं। सकाळी 9च्या सुमारास अमिताभ बच्चन हे बारामतीत दाखल झाले आणि सूर्यास्त होण्याआधी ते मुंबईला रवाना झाले। त्यांनी स्वतःच त्यांच्या ब्लॉगवर त्याचे काही फोटो देखील शेअर केलेत। अजय देवगण या सिनेमाचा दिग्दर्शक आहे आणि त्याची यात प्रमुख भूमिका देखील आहे। एका विमान अपघातावर हा सिनेमा बेतल्याचं समजतं आहे। या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।